तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचा सर्वे करा. शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. सर्वे करा. शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही, पण बापाला भाकर आहे. शेतकऱ्याची सून सासऱ्याला शिवे देते. शिवे द्यायची नाही गई. मरण कामून मला पुढे घालतो का काय, राहिलाय कसा, त्याच्याबरोबरचा एक नाही राहिला, घालते तो मड्याव, म्हणू दे काही बी, पण भाकर आहे. आणि म्हातारा म्हणते थोडी बिघडती बरं का. थोडे हातपाय आपते ती, शिव्या बिव्या देती. एखाद दिवशी लईच आलत ती, पण दे बाय उलटी पोराला म्हणते घाल त्याच्या माड्यावच्या. आणि त्याला म्हणा ढोस. मी म्हणतो ढोस म्हणू नाही तर होस म्हणू, चहा आहे. त्याच्या पुढचं ऐकलं होतं डोकंच बंद होईल तुमचं. 40% सर्व्हिसवाले रिटायर झाल्या वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन का पैशाच्या घमेंडीत धर्मच नाही ना. सोमवार नाही, एकादश नाही, माल नाही, गंध नाही, कव्हाय पा डोळे लाल. सोमवार सोडून, सासरवाडी सोडून दैवत नाही, कोणत्याशी नीट बोलायचं नाही, घमेंड. आपण त्याला रामराम घालू आणि त्याला बायको को पावा. एक पोरा इंजिनियर केला, तो सासरवाडी राहायला गेला. एक पोरगी परीक्षेला गेली, आली नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. तो का एक तमाशाला आला तर आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे इकडाही नाही. म्हणजे दिंड्या वाढल्या का म्हणून महाराज. भजने नाही वाढले, दिंड्या वाढल्या. अजून 5 वर्षानं या दिंडीवाल्यांना असे दिवस येतील, यांना एकट्याला झेंडा घेऊन जावं लागेल, लोकच नाही. काय झालंय, प्रत्येक मोबाईल बंद करे बरे. तुला मराठी कळत नाही का. प्रत्येक माणसाकडं सुप्त अहंकार झालाय. आपल्याला थोडं पुढं जायचं, अभंग किचकट आहे, कारण अभंग माऊलीचा आहे. आणि भाग्यवान आहे आपण, गोरे साहेबांचं तृतीय पुण्यस्मरण एकादशीला आलं. आणि आजचा योगायोग असा आहे, शिवाय माऊलीची वारीची एकादशी. इथं दोन्ही मुद्दे आला. वद्य वारीची एकादशी आहे आणि एकादशीला पुण्यस्मरण आलं. योगायोगानं तुमचं दर्शन, माझं दर्शन, हाच लाभ. मला तुमचं दर्शन, हाच लाभ. आता थोडं पुढं सरकू आणि खट लावून देतो. त्याचा मुद्दा नीट आहे का. मुद्द्याला थोडं पुढे जातो. ज्ञान सोडून द्या, तो विषय नाही. शाळेतल्या वेळेतलं सोडून द्या, त्याचा काही विषय नाही. मला तुमच्या पुढे तो एकच मुद्दा मांडायचा होता. आपण देवाचं लेकरू आहे, पण आपण देव नाही, कारण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आता याचं ज्ञान का नाही. उत्तर, आपण नेमके नाशक्या संसारात राहतोय. संसारात काही दम नाही. आता हे संसार म्हणजे पराक्रम नाही, बावळटपणा झालाय लोकांचा. गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, या काही नवीन गोष्टी आहे का. एखाद्याला मुलगा झाला तर माणसं लगेच अख्ख्या पाहुण्यांना मला मुलगा झाला बरं का. तो काही गड जिंकला का, एखादा काही क्रांती केली का, काही तुला गिरणी पुरस्कार द्यायचा का आतापर्यंत कोणालाच जमलं नाही. तुला एकट्यालाच जमलं का. तो आता बायको गेले म्हणलं पोरग होणारच ना, थोडं मागं पुढं होईल. पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोरग उताना पडायला लागलं का टेटसला, पोर हसायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी ना, यानं मला पेसावलं. बायको करणं, बायको करणं, मुलगा होणं, हा पराक्रम नाहीये. जाती देव उभं करून का थांब. हा पराक्रम नाहीये. नर देहात येऊन माळकरी होणं हा पराक्रम आहे. धन्य मी जन्मालो, दास विठोबाची दारो, दास विठोबाची दारो, दास विठोबाचे दारो. हा संसार आहे. संसार करणं हे नाही. गाड्या घेणं, बंगले माने कधी ध्यानात ठेवायचं. नासकाचे ना तो. पण एक ध्यानात ठेवा, ज्यांचं पुण्यस्मरण आहे ना, आपल्या घरात नवरा बायको दोघच राहतात तरी भांडण आहे. इथं एकत्र कुटुंबाचा आदर्श आहे. हे ध्यानात ठेवा, आपल्या घरात नवरा बायकोचे 2 जण तरी कोण चपाती भिकीत आहे, कोण पिठलं भिकीत आहे. बसलेले माणसं नाहीये. तो म्हणतो भाकर भाजली नाही, ती म्हणते तुला बाहेरची सवय लागली, हांडरसा. पण इथं 50 माणसांचं कुटुंब एकत्र ठेवणं हे सगळ्यात मोठा विचार. माणसं 50 सांभाळायचे महाराज. 50 बरं, 50 विचाराचे 50. आणि ती एक होते, एक गावच झालं ना.
म्हणजे सुरेश भाऊ एक गावाचे करते होते. एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंब एकत्र राहत नाहीत. 50 समजू नका तुम्ही त्याला. पुढे ऐका माझा मुद्दा. संसार करणं पराक्रम नाही, संसारात माणसं जोडणं पराक्रम आहे. गाडी घेणं बंगला बांधणं. पोरगा झाला म्हणजे काही विशेष नाही झाला. तुला एका वेळेस एकच झालाय. तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर. तरी तू बावळाटवाणी हे काय. गाडी घेणं बंगला बांधणं. काही बाया तर म्हणत्या आमच्या तुला लहान आहे ना, तो लहान दिखतो त्याच्या आजासारखा आहे. बावळ्याचा बाजार सगळा. जेवढे त्याच्या आजात गुण होते ना तेवढे त्याचे. मला तर असं वाटतं बाई कधी असं वाटतं बाई नक्की पप्याचा बाप आजा परत आला. आता तो फाशी घेऊन मी आला, तो का आला परत येईल. आणि आला तर तूच गाठ घेईन ना, त्याला गावाशी काय घेणार. या सगळ्या लबाड आहेत. 3 गोष्टी सांगा. आपला खिसार काय झाला, जग बुडालं. तुम्ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा. आपण बुडालो, जग बुडालं. बोलता 3 वर्ष झाले. बोलता 3 वर्ष झाले. उगाच मागचं कुटुंब चांगलं आहे म्हणून ती परंपरा टिकली. हे ध्यानात ठेवा. 3 वर्ष चालता कोरोनाच्या काळाला 3 वर्ष झाले. सुरेश भाऊ सारखं व्यक्तिमत्व गेलं. मागचं कुटुंब चांगलं आहे म्हणून ती परंपरा टिकली. नाही तर बापाच्या नावेचे पैसे बुडवणारी माणसं आहेत. लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात, पांढरी केस काळी करीतात, मिश्या काढतात आणि स्वतःला शहाणे समजतात. हे ध्यानात ठेवा. दाबून मारला समाज, दाबून. लोक तुम्ही गुलाम झालात, गुलाम. तुमच्या माझ्या अंगात छत्रपतीचं 96 कुडी खानदान रक्त आहे. हे रक्तात लोक विसरलेत. शाळपाट झालो आपण, शाळपाट. आपल्याला छत्रपतीनं 3 गोष्टी शिकवल्यात. 1, सगळं विका, स्वाभिमान विकू नका. विका. हे गाड्या बिड्या बंगले विकल्यानं काय फरक नाही. लाचार जगू नका, हे छत्रपतीचं वाक्य आहे. आणि छत्रपतीनं आपल्याला दुसरी गोष्ट शिकवली. बुटाची पॉलिश करून जगा. बुटाची पॉलिश करून जगा, बुट चाटून जगू नका. आणि छत्रपतीनं आपल्याला तिसरी गोष्ट शिकवली. मोडायला शिका, वाकायला शिका, मोडायला शिकू नका. दुसऱ्याच्या लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या माणसाला काय धर्म कळतो. 32 रुपयाच्या 90वर बदलणारी माणसं काय गाजर धर्म कळत आहे ना. तुम्हालाही बधीर आहे. तुम्हाला काय माया पुढे बसलं का. खरंय मी निघून गेलो का. धंदा आहे त्याचा. नाही थोडं पुढं सरकवतो. आपण घुसणारे शब्दात ज्ञान नाही. पण इथं आलोय आपण सगळेजण एका देवाची लेकरं आहेत. पण आपल्याला ज्ञान नाही. कारण आपण राहतोय तो संसारच नाश काय. मला एक उत्तर द्या महिला मंडळ, पुरुष मंडळी. संसारात हाय काय. चला बोला, 5 मिनिटं घ्या. काय खरंय बोला. फक्त जन्माला येणे, मोठं होणे, शाळेत जाणे, नोकरी लागणे, बायको करणे, तिला पोरगा पैदा करणे, ते मोठं करणे, ते शिकवणे, त्याचं लगीन करून देणे, ती बाईनं बाळातीन होणे, त्याचा नातू आपण, त्याचं पोरगा आपण पाहणे, आपण बाबा होणे, अटॅक येणे, मरणे, दुसरा बाबा तयार होणे. नवीन काय. काही लोक म्हणतात ते माणसं जग सुधारलंय. सुधरू द्या. अजून लोक तोंडानं जेवतात. मग तुला पैशावाला जागा बदलव, चेंज अप्लाय, इकडे बंद कर, इकडे सुरू कर. अरे काय सुधारलं तुम्ही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे इंदुरीकरचे कीर्तने आपण खाली आलोय. आणि ते सापण आहे ना, घाणीत जगतोय, घाणीत. संसार हा तुकोबरायच्या भाषेत दुःखाचाच आहे. कालही, आजही, उद्याही. आता पुढे सांगा. संसार म्हणजे लिंबाचं झाड आहे. लिंबाचं झाड. मूळ कडू, मूळ कडू, खोड कडू, फांद्या कडू, फुलं कडू, पानं कडू, रसई कडू. मग संसार म्हणजे लिंबाचं झाड. काही करा, गाडी घ्या, बंगला बांधा, बायको करा, पप्प्या, गुड्डी, बंटी, सिटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी हिटर, फिटर, यार, वापे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकरं, अंडे, लाटणं, पळपट, ठुकणी, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वर्गळ, उशी, गादी, तक्क्या, नळ्या, खांड, खोंड, बोंगलं, सुकट, हंड, टरफलं, नदी. कारण महाराजांची भाषा आहे. 3 वाक्य आहे का. साखर कशातही घाला,
गोडच आहे. कारलं कसंही खा, कडूच आहे. काय आपल्याकडं? आता घुसलो आपण पुढं. ते झाड जे आहे त्याचं उत्तर अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये आहे. ऐका, घरी गेल्या उचकायचं नंबर सकट आपल्याकडे. यया फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांस आहे आणि त्या वांस झाडाला आपण पाणी घालतोय. आपण देवाचं लेकरू आहे पण देव नाही, कारण आपण ज्या झाडाखाली जगलोय ते झाडच वांस आहे. त्या वांस झाडाचं नाव काय? पटापटा बोला. काय? तुम्ही आजारी आहे का? नाही. काय नाव आहे? संसार. त्या झाडाचं नाव काय? पटापटा बोला. संसार. झाड कसं आहे? वान. झाडाला पाणी घातलं खाली काय जातील? कितीला आहे तू? 10वी. सेमी का मराठी? सेमीला आहे का? 10वीला आहे तू आता? फुल पाहिलं तो? फुल 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 कशाचं? झाड फुल कशाचं पाहिलं? अरे कोणत्या झाडाचं फुल पाहिलं? 10वीला गुलाबाचं बरोबर आहे. तसं ते 9वीलाच सुरू होतं. पाहिलं फुलाचे भाग किती? मुलाला फुलाला भाग किती? इंग्रजी सांगू का मराठीत? मी सांगू का? इंग्रजी सांगू का मराठीत? इंग्रजी सांगू का? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाला 4 भाग आहेत. बरोबर आहे? तू कितीला आहे? 6वी. बापाच्या बायकोस टिमटिम म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय महाराज? आम्ही खरं बोलतो तर आम्ही आमच्या क्लिपा, आम्ही खरं बोलतो तर आमच्या बातम्या, आम्ही खरं बोलतो तर आमच्या गुन्हा, आम्ही खरं बोलतो तर आमचा गेम. सगळे पालक लोक मला बसलेले उत्तरदार शिकलेल्या बाया बिया सगळ्या फक्त सुशिक्षितपणाचं अवसान आणायचं. आणि तुम्हाला काही बोललं का तुमच्यावर झाला अन्याय, काही झालं का अन्याय, आणि तुम्ही ज्यांच्यावर अन्याय केला ते शब्द बोलते नाही. आणि तुम्हाला काही झालं का शब्दच पाठ केला त्यांनी. अन्याय आणि छळ. आता ज्याचा खरा छळ आहे तो पाणी याच्या आत नळावर बसतो. अजून कमवून पाणी आहे ना काम, म्हणजे गांठून मिळाला त्याचा छळ नाही. द्या उत्तर बसलेली सगळे पालक वर्ग. आता फक्त लोक काय मारत? लाईट गेलेला वायरमॅनला घोडा, एसटी उभी राहिला ना ड्रायव्हर ओढून हाणायचा. आता द्या उत्तर मला सगळेजण. नुसत्या शांतपणाच्या भाषा आणायच्या. शाळा सध्या कशा चालू आहे? ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? सगळे पुढारी कार्यकर्ते उत्तर द्या. शाळा कशा चालू आहे? शाळा कशा चालू आहे? ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे? ऑनलाईन आहे. पोरानं खरं बोला तुम्ही 5-6 जण. तुम्हाला गृहपाठ कशावर येतोय? कशावर येतो रे गृहपाठ तुम्हाला? मोबाईलवर. शाळा कशा चालू आहे? ऑफलाईन. तुम्हाला गृहपाठ कशावर येतो? ऑनलाईन. मग आता 5 मिनिटं शिक्षकाला गृहपाठ लिहून द्यायला वेळ नाही का? वेळ नाही का? मला तुम्ही बसलेले माणसं उत्तर द्या. जाऊ द्या मी गाडवचे. मोबाईलवर गृहपाठ यावा का? मग तुम्ही काय करीत होते इतके दिवस? काय करीत होते तुम्ही? आता लाईट गेली का ड्रायव्हर वायरमॅनला घोडा, एसटी उभी राहिली नाही का ड्रायव्हर ओढून आणायचा. यांचं काय केलं तुम्ही? तुम्हाला मोबाईलवर पाठ येतो का नाही? किती मिनिटाचा? किती? 10वी वाला किती मिनिटाचा येतो गृहपाठ? 10 मिनिटाचा. बरोबर आहे. तू चॅटिंग किती टाइम करतो? लबाड बोलू नको. चॅटिंग करतो का नाही? मित्राशी चॅटिंग करतो का नाही? हा. किती टाइम? 1 तास. तू कितीला आहे? 10वीला आहे. गृहपाठ किती मिनिटाचा आहे? 10. तुझं चॅटिंग किती मिनिटाचं आहे? चॅटिंग करतो ना 1 तास. कोणाशी? आणि असं बोललं का इंद्रिकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोकल्या. ही वस्तुस्थिती आहे का नाही बोला? महिला मंडळ हे तुम्हाला मान्य आहे का नाही? मुलाला आपल्याला मोबाईल पासून बाजूला करायचंय का गुतवायचंय? बाजूला करायचंय. मग मोबाईलवर जर पोराला गृहपाठ आला नाही तर ते म्हणून चाकणवाले ध्यानात ठेवा. एका चांगल्या माणसाचा पुण्यस्मरण आहे 3रं. आणि एका चांगल्या माणसाचं, शिवाय शिवसेनेतले पहिले खासदार आहेत, पहिले आमदार आहेत, आणि एकत्रित कुटुंबातला माणूस आहे. त्यांच्या 3य पुण्यस्मरणाला सगळ्या नगरसेवक, सरपंच, बिरपंच, बाया बिया नीट आहे का? एक 2-3 दिवसात असा निर्णय घेतला पाहिजे सगळ्यांनी का शालेय परिसरात विद्यार्थ्याचा शिक्षकाचा मोबाईलच बंद पाहिजे. तुमचं काय मत?
आणि हीच खरी सुरेश भाऊंना श्रद्धांजली होईल. तुम्ही जोपर्यंत ह्या पोरांचे मोबाईल चालू ठेवता ना, वाटूनच होणार. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला ना. तुम्हाला मान्य आहे का नाही बोला. 11 ते 5 यांना मोबाईलवर येतोय ग्रहपाठ. कशाला अभ्यास करतील हे? 2.5 वर्षाच्या पोरांना मोबाईल खेळायला तर तुम्ही, आणि मूर्खासारखी म्हणती त्याला मोबाईल दिला ना अका स्वयंपाक होईपो तो रडत नाही. सांगाय तरी काही वाटतं का? आणि का रे बा म्हणे तो ऐकत नाही. ऐकत नाही ऐकत नाही. 2.5 वर्षाचं पोरगा ऐकत नाही का तुझं? हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. वाघ होता वाघ, बिबट्या झाला बिबट्या. हा विनोद नाही हो. ही काळाची गरज आहे. लोकांना राग येतो, येऊ द्या. माहिती 30 वर्ष गेले शिव्या खाण्यात. आता राहिलं काय आयुष्य 1-2 वर्ष. पण तुम्हाला जर बदलायचंच नसेल तर उपयोग नाही त्याचा. झाडच वाज आहे. इथं आलो आपण, आणि त्या झाडाला खाली काय जातील रे? अरे झाडाला पाणी घातल्यावर खाली काय जातील? काय पोर आहे, काय जाईल खाली? अरे मूळ 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 मूळ. झाडाला पाणी घातलं आणि मुळी अज्ञान आहे. आणि आज आपण सगळी लोक अज्ञानात आहे. काय म्हणायचं तुम्हाला? अज्ञान आहे. कुठं आहे आम्ही? कुठं आहे? अरे तुम्ही आणि मी नाथे तोडल्यात. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा गैरहजर आहे. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. लोक फक्त कडक कपडे घालून निंडतात, नाही तर माणसं संपलेली आहेत. तुमचं काय मत आहे? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून धाकटा त्याची गाडी वावरातून जाऊन देत नाही. अशी माया पुढे बसलेले आहेत. आत्ता मी नावासकट सांगाल, आपलं काम वेगळं आहे. फक्त शानपणाच्या भाषा करायच्या. तो त्या साहेबाचं काम करतोय म्हणून हा ह्या साहेबाच्या कामाला आडकुटी घालतोय. आपण खाली गेलोय किती याचा विचार करा. आपण वर गेलोय का? पुढे जाऊन सांगा झोंबल तुम्हाला. सुतक न धरेपर्यंत लोक गेलेत. आहेत का नाही बोला? आहेत का नाही? सुतक न धरेपर्यंत लोक खाली गेलेत. हे वरच्यांचं शिका. 3 महिने झाले कसे निवांत आहेत. आहे का नाही एकत्र सगळे? झाले आता 2-4 महिने निघून जातील. कुठे आम्ही? असं वाईट वाटेल तुम्हाला बोलल्यावर. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ गैरहजर होता. रडला तो. बरे रडला तो. रडला. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. मला तर काही पैसे घालायचे काही नव्हतं. माझ्या मुलीचा माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. त्यानं बाईशी बोलायचं नव्हतं तर बोलायचं नव्हतं. माझ्या वट्यावर येऊन बसला असताना तरी मला समाधान झालं असतं. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. इतके खाली गेले लोक. इतके थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडा आहे. धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. इतके खाली. साखरपुड्याचा दिवस म्हणजे मुलीच्या आनंदाचा दिवस नाही. त्या मुलीचा साखरपुडा झाला तर ती मुलगी संध्याकाळी ढलतसा रडली. मला पैसे माझा बापच घालणार होता. दुश्मनी माझ्या बापाची माझ्या चुलत्याची होती. मी काय केलं होतं? मी तरी एक दिवस ते घर सोडून जाणार आहे. मी गावच सोडून जाणार आहे. माझ्या चुलत्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं, माझ्याशी जेवायचं नव्हतं, पण माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र. खरंय का खोटंय बोला? तुम्ही काहीच बोला. खरंय. आणि ती मुळी जी वाढली ती मुळी कशाची आहे? मुळीचं नाव तुम्ही सांगा. झाड कसं आहे? वांस. मुळी कशी आहे? अज्ञान. बोलत जा. कशी आहे? अज्ञान. आणि आपण कशात आहे? कशात आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञान मुळीला खाली 4 कोंब फुटलेत. मी, तू, तुझं, माझं. मी, तू, तुझं, माझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत. इकडली अक्की इकीन. तू जिरीन. तू जिरावली नाही ना. मी म्हणा म्हणा. कोणती मुळे? अज्ञान. सासूचं सुनाचं भांडण झालं ना. सून म्हणती भूक भूक. तुला काय भुकायचं भूक? मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. आणि मग मी पाहते. नवी नवरी पाहिजे महिला म्हणलं नवी नवरी. यंदा लय नवरी आल्या. यंदा भाद्रपदात लग्न चालू आहे. मी म्हणतो महिना कोणता असू द्या लग्न करून टाका. मरू दे. ती तिथी बी ती पाहिजे नाही. पाठी जमलं का तांबड्यात लगीन. थांबला तो मेलाच. नवी नवरी पाहिली ना महिला म्हणलं नवी नवरी. इथवर हिरव्या बांगड्या, इथवर तळपायाला मेहंदी,
केसाला मेहंदी, इथल्या फटी चमकी, इथं वेगळा कलर, यामध्ये खाचत एक कलर, या भवयांना एक कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. काही वेळेस केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. बरं का, कोणत्या गुरुजी का होती काय व्याकरण शिकायला काय कळत नाही, पण सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा, कशा टीममध्ये ती पागलच आहे ती. एव्हा तेव्हा केव्हा, अय्या एव्हा केव्हा, अय्या वाव वाव. आणि येईन त्याच्या पाया पडती, येईन त्याच्या पाया पडती. 5-50 रुपये मिळाल्या पाया पडायचे. आणि ती सासू म्हणती, जाऊ मोरबाई, माझ्या पप्प्याचं उशिरा झालं बरं, पण काम लय भारी झालं बाई, वस्तू लई खास मिळाली बाई, मी तर डोळे मिटायलाच मोकळे झाले पहिल्या आठवड्यात. बरं का, पहिल्या आठवड्यात. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय, काय सांगते आणि काय ऐकते, हाय ते बरं आहे ग बाई, हाय ते बरं आहे. मा पप्प्या पार येडा झाला बाई, माझ्या सपनात नव्हतं मा पप्प्या एवढा बिघडत, पण पार कामातून गेला बाई. आता 2-4 दिवसापासून तर हातरूनही पप्प्याच टाकीतो, आपलं तर डोक्यात बंद झालं. मला तर असं वाटतं बाई, नक्की त्या पुरीनं मा पप्प्याला काहीतरी म्हणा ना केलं. अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. दुःख बांधवारी हाय हा संसार, दुःख बांधवारी हाय हा कारण झाड वांज आहे, मुळी बस फिट झालं. आज्ञान मुळीला कोंब शाळ, हे खाली गेलं जमिनीत, वर आलं खोड, खोडाला आल्या फांद्या. झाडाच्या वर काय येईल? अरे मुळाच्या वर काय येईल? खोड. खोडाच्या वर काय येतील? फांद्या. आणि या अज्ञान झाडाला 12 फांद्या आहेत. ऐका आता एक एक फांदी पटापटा. 12च्या 12 ऐका. पहिली फांदी काम, एका वाक्यात. इंद्र संपला, काम. चंद्राला डाग लागला, काम. रावणाचं काम झालं, काम. विश्वामित्राचं तप गेलं, काम. वालीचा प्राण गेला, काम. रावणाचं काम झालं, काम. विष्णूला डाग लागला, काम. शंकराला डाग लागला, काम. आणि तुमचं माझं वाटोळं झालं, काम. 6 पानाचा पेपर घ्या, 3 पानं बलात्कार आहेत सध्या. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, हल्ले, पळवले, फुस लावून पळवले, फुस फुस. आणि आम्हीच दाखवले. बरं, मुली इतक्या बिंडोक झाल्या सध्या. महिला म्हणलं तुम्हाला राग येतो इंद्रिकेचा, येऊ द्या, शिवे द्या. पुरी सध्या चांगल्या पोरांनो प्रेमच करीत नाही. तुम्ही अभ्यास करा ह्या 4 वर्षात. डॉक्टर, इंजिनियर, CA, API, PI अशा पोरांनो पुरी प्रेम करीत नाही. पुरीने नुसता भंगार पोरांनो तडका उठवला, भंगार. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतंय? इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, लोकांच्या मोटरसायकली चोरीत आहे.
आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नट पाहते का तुझ्या डोळ्यात हसण्यासारखं लोकांना राग येतो कुशाल इंद्रिकेचा हे राग येतो लोकांना आज या 4 वर्षामध्ये अक्षरशः पुरीनी बाप रडवले आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. काय म्हणते तुमचं बोलत नाही आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचो लोकांशी आम्ही शिव्या खायचे आज अक्षरशः पुरी अल्पवयीन आहेत इतक्या मूर्ख पुरी आहेत एवढं काही समजत नाही आपल्याला जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडला नाही तो बाप पुरीने ह्या 4 वर्षात रडावलाय महाराज. हे बा संपत्तीला किंमत नाहीये संस्कृतीला किंमत आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळणार नाहीत काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तेव्हा मिळतात. घरांमध्ये परमार्थाचा ओलावा पाहिजे. जो बाप कधी आयुष्य एकच मिनिटात आहे का जो बाप कधी आयुष्यात पुरीनो रडला नाही तो बाप पुरीने रडला बाप. ज्या बापानं गरिबीमध्ये दिवस काढले तो रडला नाही पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या माझी मुलगी सापडून द्या माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा मी मुलगी सापडून देईन. पोलिसाने मुलगी सापडून आणली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला. काय पाया पडला काय गरज आहे त्याला पण काय गरज आहे पण पडला. आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणला मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने बुडीलो माझ्या काळ्या आईचा व्यवहार करेल फक्त